हा बटर गार्लिक नान बघा, आहे ना रेस्टॉरंट सारखा. परफेक्ट असे ग्रिल मार्क्स आणि मस्त स्पॉन्जी, सुपर सॉफ्ट आहे. एका हाताने तुटतो आणि मस्त जाळीदार झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे, हा आपण कुठल्या तंदूरवर नाही तर तव्यावर केलेला आहे. आणि यामध्ये आपण यीस्ट वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. असा परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बटर गार्लिक नान, ते पण विदाउट ईस्ट, कसा बनवला चला तर बघूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत हा सिंपल घरच्या घरी बटर गार्लिक नान. आणि हो, गिव्ह अवेचं अनाउन्समेंट मी बुधवारी 28 फेब्रुवारीला करणार आहे. तर 28 फेब्रुवारी 2024चा व्हिडिओ बघायला विसरू नका. बटर गार्लिक नान करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्याचं पीठ भिजवावं लागतं. पण ते पीठ कसं भिजवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण त्यावरतीच आपलं नान कसं होणार आहे, सॉफ्ट होणार आहे का कडक क्रिस्पी होणार आहे हे डिपेंड असतं. तर इथे मी त्यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की मैदा का बरं? ॲक्च्युली बटर गार्लिक नान रेस्टॉरंटमध्ये तर मैद्याचाच असतो, पण जर तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्दी व्हर्जन करायचं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण उपयोग करू शकता, किंवा हाफ मैदा आणि हाफ गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तर इथे मी 2 कप मैदा घेतला. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजे हाफ टीस्पून. हे प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण सगळं प्रमाण दिलेलं आहे. आणि यामध्ये 2 टेबलस्पून आपण दही घातलेलं आहे. आता हे आपल्याला सॉफ्ट असं डो मळून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट नाही घ्यायचं, किंवा आपण जसं पोळीला करतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट आपला हा डो असायला पाहिजे. तर मी इथे 1 कप पाणी घेतलं होतं, त्यापैकी मला हाफ कप लागलेला आहे. तर हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा. म्हणजे मी परत एकदा सांगते, 2 कप मैदा, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 2 टेबलस्पून आपल्याला दही घ्यायचं आहे. म्हणजे 1 कपाला 1 टेबलस्पून दही अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि हाफ कप पाण्याने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अजून एक यामध्ये महत्त्वाची टिप म्हणजे, जर तुम्हाला इथे दुधाचा वापर करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता. म्हणजे हाफ कपपेक्षा थोडंसं कमी दूध इथे तुम्ही वापरू शकता पाण्याच्या ऐवजी. आता याला आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. अगदी टाईट असं मळायचं नाही, अगदी हलक्या हाताने मळायचं. त्यामुळे याच्यामध्ये जी एअर फॉर्म झालेली असते ती ॲज इट इज राहते, आणि आपला जो बटर गार्लिक नान आहे तो मस्त स्पॉन्जी, जाळीदार, फ्लफी आणि सॉफ्ट होतो. आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याला अर्धा तास रेस्ट द्यायचा आहे. या पद्धतीने असा गोळा तयार करून घ्यायचा आणि याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. आणि यावरती झाकण ठेवायचं, किंवा हे झाकून ठेवणं विसरायचं नाही. झाकण्यासाठी तुम्ही एखादं भांडं ठेवू शकता, किंवा थोडासा ओला कपडा असेल तो पण झाकून ठेवू शकता. हे बघा, अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण हे उघडून बघतोय तर हे पीठ छान फुललेलं आहे. मगाशी ठेवलं होतं त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्या कंपॅरिझनमध्ये थोडंसं हे फुललेलं आहे. आता मैदा आहे तर तो थोडासा सॉफ्ट होतो, त्यामुळे काय करायचं, आता यावरती थोडंसं म्हणजे 1 टेबलस्पून मैदा परत थोडासा भुरभुरवायचा आणि परत एकदा छान मळून घ्यायचं. मळताना हलक्या हातानेच मळायचं आहे. एकदा का आपण असं 1-2 मिनटं असा मळून घेतला, त्यानंतर ह्याचे गोळे करून घ्यायचे. तर या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ आणि फक्त आता आपल्याला याला लाटायचं. लाटताना थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर लाटायचं आहे. मैदा थोडासा जमा होतो, श्रिंक होतो, त्यामुळे तो लाटता परत जमा होत राहतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लाटायचा. आणि त्यानंतर इथे लाटून झाल्यावर गार्लिक म्हणजे लसूण असं आपण बारीक करून घेतलेला आहे. तर मी हा चॉपरमधून बारीक करून घेतला, तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे, म्हणजे वरून लावायचा आहे.
त्यानंतर कलौंजी असते किंवा त्याला कांद्याच्या बिया पण म्हणतात, ते घालून घेऊ किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळे तीळ पण लावू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर लावू आणि परत एकदा हलक्या हाताने हे लाटून घेऊ. या आपल्या बटर गार्लिक नानचा शेप तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही ओव्हल शेपमध्ये पण याला लाटू शकता किंवा तुम्हाला सर्कल गोल पाहिजे असेल तर तसाही लाटू शकता. आता हा आपला लाटून झाला. आता याला आपण पालथं करूया, म्हणजे उलटं करूया. त्यानंतर उलट्या साईडनी याला आपण पाणी लावून घेऊ. थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे म्हणजे हे तव्याला चिटकेल. आता याला आपण उचलून घेऊ आणि जी पाणी लावलेली बाजू जी आहे ती तव्याकडे ठेवायची आहे, म्हणजे तव्याला ती चिटकली पाहिजे या पद्धतीने. आणि जे आपण गार्लिक आणि हे सगळं जे लावलेलं आहे तर ती बाजू वर असायला पाहिजे. आता आपला नान तव्यावर टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 मिनिट वाट बघायची आहे. 1 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे असे बलून्स दिसतात, असे फुगे दिसतात. त्यानंतर आपण समजायचं की खालून आपला हा नान छान बेक झाला आहे किंवा शिजलेला आहे. तर आता काय करायचं, आणि हो, नान करताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हँडलवाला तवा घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं आहे हँडलवाला तवा घ्यायचा. त्यानंतर हँडलला पकडायचं, असे मार्क्स दिसल्यानंतर हँडलला पकडायचं आणि आपल्याला तवा उलटा करून घ्यायचा आहे या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने हा पूर्ण नान असा भाजून घ्यायचा. सगळीकडून एकसारखा भाजला गेला पाहिजे. हे बघा किती सुंदर मार्क्स आले आहे ना. असाच व्यवस्थित आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर हा आपला तयार आहे. आता आपण याला काढून घेऊ. हे बघा किती सुंदर मार्क्स आले आहे दोन्हीकडून, पुढून आणि मागून. अगदी मस्त. आता बटर गार्लिक नान आहे तर गार्लिक तर आपण लावलं, पण भाजल्यानंतर बटर पण मस्त लावायचं आहे. तुमच्या आवडीने इथे भरपूर बटर लावायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एक एक नान आपला होतो त्यानंतरच बटर लावायचं आहे, कारण त्या गरम असतं, म्हणजे नान गरम असतो तर तो बटर छान मेल्ट होतो आणि सगळीकडे हा बटर लागतो. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा बटर गार्लिक नान तयार आहे. हे बघा मी तोडून दाखवते. अगदी सॉफ्ट आहे, एका हाताने तुटतो, जाळीदार झाला आहे, स्पॉन्जी झाला आहे आणि तेही विदाऊट तंदूर. आता हॉटेलमध्ये जाल, रेस्टॉरंटमध्ये जाल तर तंदूरवालंच तुम्हाला तंदूर मिळेल किंवा बटर गार्लिक नान मिळेल, पण घरच्या घरी आपण हा बटर गार्लिक नान किती इझिली बनवू शकतो बघितलंत ना. हा बटर गार्लिक नान तुम्ही कशासोबतही एन्जॉय करू शकता. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीरची कुठलीही रेसिपीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता, किंवा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मस्त बटर चिकन बनवा किंवा सुकं चिकन, सुकं मटण यासोबत पण मस्त एन्जॉय करू शकता. तर हा सिम्पल इझी तव्यावर बनवलेला बटर गार्लिक नान नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.